नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे जबाबदारी किंवा डोक्यावरचं ओझं असा समज असणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला नेहमी दिसत असतात। गर्भातच लिंग परीक्षण करून भ्रूण हत्या करणाऱ्यांविषयी आपण ऐकलं, वाचलं किंवा पाहिलंही असेल। पण आजच्या या केसमध्ये एक वेगळाच प्रकार घडला होता आणि त्याचे परिणाम इतके भयंकर होते की त्याने एका तालेवार कुटुंबाची वाताहत झाली। असं नेमकं काय झालं होतं ज्यानं एका मागोमाग एक अपघात आणि खुनांची मालिकाच सुरू झाली। हा मग सरपंच सर्जेराव, आता मी आमचं शब्द कोणी मोडतंय होय? नेटानं मागणी केली की तहसीलदाराकडं म्हणलं गावच्या समजा जमिनीची मोजदाद करून 7/12 दुरुस्ती करा आणि ते नळ योजनेमध्ये जिथं जिथं पाणी नाही आहे ना तिथं तिथं पाणी पुरवठा करा म्हणलं। मग तयार झालं की अजून काय हवंय करा बाबांनो? नाही नाही हा नाही ना, बर चल चल बिगी बिगी कामाला लागा बरं। विलक्षण तोंडावर आले निघा। राम 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 राम। सीमा घे, महाराजांनी आयुर्वेदिक काढा दिलाय। घे, एका महिन्यात पोटोशी होशील बघ। अगं पी। हो पिते। काय ग, काय टाकायलीस? काढा टाकायलीस तू? काय गे भवाने, मा झाला भाई तुला? घराण्याला वंशाचा दिवा मिळावा म्हणून उपास तपास करतो या। काढा, चाटण, जडीबुटी आणून देतो या। आणि तू पण पालत्या घड्यावर पाणी। आव बघा बघा, एवढ्या मेहनतीनं काढा बनवल्या आणि हिनं झाडात वतून दिला। हा काय ग हे? प्रेमाचं नाटक करून माझ्या पोराला फसवलंस। हा जबरदस्तीनं अक्षता टाकायला लावून घरात 5 वर्ष झालीत, अजून पाळणा आलं ना, घराण्याला वारस कंदी मिळणार। वाटलं नातवलं तरी उत्तराधिकारी बनवावं। या दोन्ही बी पोरांना राजकारणात इंटरेस्ट नाही। म्हणलं नातवलं तरी सरपंच बनवावं आणि मग आमदारच्या गादीवर बसून बापजाद्यांचं अर्ध राहिलेलं सपान पुरं करावं। पण कसलं काय? थोरल्या सुनेनं 2 पोरींना जन्माला घातलं आणि ही इतकी वर्ष झाली तरी अजून कशात काय नाही। आजी आजी आजी, माझा 13वा वाढदिवस आहे आणि माझा 11वा। उद्या केक आणायचा का? गप्पे, एकदा सांगितलं नव, या घरामध्ये पोरींचा वाढदिवस साजरा करायचा नाही। आणि एवढीच केक कापायची हौस आहे ना, तर पोरांचा जन्म घ्यायचा होता की। सीमा, दादा तुला लई घालून पाडून बोलले। हे बघ, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो। खरं तर प्रॉब्लेम माझ्यातच आहे, पण माझ्या इब्रतीसाठी तू स्वतःवर बिनलेकराची म्हणून बट्टा लावून घेतलास। तुमच्यासाठी काय पण। सचिन, आपण मुलगा दत्तक घेतला तर
अगं पण दादांना त्यांच्या घरंदाज रक्ताचा नातू पाहिजे. बघा काय हा तर टोप आहे. उघडून तर बघा, गंमत आहे कोणासाठी तरी. केक कट करा. काय चाललंय इथं हा? एकदा सांगितलं ना व, या घरामध्ये पोरींच्या वाढदिवसाची थर चालायची नाही. काय कळ ना तुम्हासनी? अरे ती आता लहान आहे की, तुमची अक्कल कुठं गेली? असं नाही ऐकणार तुम्ही. आई आई काय रे? आई बाबा, हा मी डॉक्टरकडे जाऊन आलो. आनंदाची बातमी आहे. आपली सीमा प्रेग्नंट आहे. हा काय सांगतोय असं? वय. अरे माझे देवा, गुणाची ग माझी माहिती. आता वाकायचं नाही. सचा, आता तिची काळजी घ्यायची बरं. हा. ए निलिमा, लई बेस मैदान मारलं म्हणायचं. काल आहे अरे या काय झालं? आनंदाची बातमी आहे. होय अगं आपली सीमा पोटोशी आहे. होय. मॅडम प्लीज नो मोर. ऍक्सिडेंट होताना कोणी पाहिलं का? बॉडी चेक करा, बघा या आय कार्ड वगैरे सापडतंय का? मॅम, आधार कार्ड. मॅडम, सचिन नोकरीसाठी कोल्हापुरात होता बघा. आज सुट्टी होती म्हणून शेतावर चक्कर माराया बाईक घेऊन गेलता. बाईक घेऊन? पण सचिन जिथे सापडला तिथे तर बाईक नव्हती. कदम, यांच्याकडनं बाईकचे डिटेल्स घ्या. या बाईकची माहिती सगळीकडे पाठवा. आसपासच्या शहरांमध्ये गॅरेजेसमध्ये चेक करा. येस मॅम. तुमचं शेत कुठे आहे? कोल्हापूर रोडला. पण सचिनचा ऍक्सिडेंट तर त्याच्या उलट दिशेला म्हणजे पुण्याकडे जाण्याच्या रोडला झाला. पण तो तर शेतावर जायचं म्हणून गेलता. याचा अर्थ सचिन घरी खोटं बोलून गेला होता. तो कुठे गेला होता, का गेला होता, काही आयडिया? मला नाही माहिती मॅडम. माझा स्वच्छ असं कसा गेला रे, सोडून गेला. स्वच्छ स्वच्छ बोल ना. अरे उठ उठ रे, स्वच्छ उठ. भाई निघायला हवा. नाही परीला तरी येऊ द्या ना. हो माझा सचिनचा, त्याच्या बहिणीवर लई जीव आहे. हो लई जीव आहे. सचिन अरे परी येते. सचिन आता तुला कसं
परी पेईंग गेस्ट म्हणून इकडेच राहायची. हो. काल किती वाजता निघाली घरातनं? सकाळी लवकरच निघाली. कोण होतं बरोबर? इथून तरी एकटीच निघाली. परी आमच्याच कॉलेजला शिकते, पण गेले 4 महिने ती कॉलेजलाच आली नाहीये. का? मॅडम परीची तब्येत बरी नाही. तब्येत बरी होईपर्यंत डॉक्टरांनी तिला घरी आराम करायला सांगितलं. हे मेडिकल सर्टिफिकेट. तब्येत बरी झाली की ती लगेच कॉलेज जॉईन करेल. बरं ठीक आहे. हे ते मेडिकल सर्टिफिकेट. मॅडम, परी जेव्हा कॉलेजला येत होती तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स झाले होते का, ज्याच्यामुळे आत्ता ती गायब झाली असावी? परी जास्त कोणाशी बोलायचीच नाही, त्यामुळे तिचे कोणी फ्रेंड्सच नव्हते. बॉयफ्रेंड म्हणजे एखादा मुलगा जो तिला स्टॉक करायचा असं काही? परी, कोणाचा फोटो आहे का? परी. मॅडम, मी तिला त्या मुलाचं नाव विचारलं तर ती खूपच घाबरली, म्हणून मग मी नंतर फोर्स केला नाही. तुम्ही म्हणताय की परी रोज सकाळी कॉलेजला जायची, पण प्रिन्सिपल मॅमचं असं म्हणणं आहे की परी गेले 4 महिने कॉलेजलाच आली नाहीये. काय? कसं शक्य आहे मॅडम? अहो, ती रोज कॉलेजला जाते म्हणून सांगून निघायची आणि संध्याकाळी घरी परत यायची. परीची रूम दाखवा. या. परी मेरे सपनों की रानी, तुम्हारा पवन. कदम, या पवनला शोधून काढा. परी आणि तिच्या गायब होण्याचं कारण दोन्ही सापडेल. आणि अजून एक, ज्या डॉक्टरने तिला मेडिकल सर्टिफिकेट दिलं त्याची इन्क्वायरी करा. तिच्या हेल्थमध्ये एक्झॅक्टली काय कॉम्प्लिकेशन्स होते हे विचारा. येस मॅम. मॅम, परीचं मेडिकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरने दिलंय तो डॉक्टर अस्तित्वातच नाही. काय? हो मॅम. आणि सचिनचा PM रिपोर्ट आला. मॅम, सचिनचा मृत्यू सकाळी 10 ते 11 दरम्यानचा आहे. आणि सचिनच्या डोक्यावर ज्या जखमा आहेत त्या जखमा ॲक्सिडेंटमुळे नाही तर त्याच्या डोक्यावर कोणीतरी दगडाने हल्ला केला त्याच्यामुळे झाला. कारण का त्या जखमांमध्ये छोटे दगड सापडले. अच्छा, म्हणजे सचिनचा ॲक्सिडेंट झाला नाहीये तर त्याचा खून करण्यात आलाय. पण मॅम, सचिनचा खून कोण आणि का करेल? सचिन घरी शेतात जातोय सांगून निघाला होता आणि निघाला मात्र उलट पुणा रोडच्या साईडला. बहुतेक घरी खोटं बोलून ज्या कामासाठी निघाला होता त्याच कामामुळे त्याचा खून झाला असावा. पण मॅम, मी त्याचा CDR चेक केला, मला काही डाऊटफुल सापडलं नाही. त्याची बाईक काही खबरांना कामावर लावल्या, 1-2 दिवसात सापडेल. सचिनचा खून ज्या दगडाने करण्यात आलाय तो दगड जर सापडला तर काहीतरी क्लू मिळू शकेल. सचिनचा मृत्यू अपघाती नसून तो खून होता हे कळल्यानंतर तपासाची दिशाच बदलली. सचिनची बहीण परी ही अजून सापडली नव्हती. परीच्या आयुष्यातल्या अशा काही गूढ आणि धक्कादायक घटना बाहेर पडल्या की ही संपूर्ण केस म्हणजे जणू काही एक चक्रव्यूहच बनली. आणि त्यातच या कुटुंबातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या नात्यांमधून अशा काही घटना घडल्या की ही माणसं आहेत की जनावरं असा प्रश्न पडावा. बघा इकडे आजूबाजूला अजून काय मिळतं का? सर, हे बघा, रत्नानी माखलेला आहे. आणा. सापडली का माझी परी? आमचे प्रयत्न चालू आहेत, सापडेल लवकरच. पण मला तुम्हाला सगळ्यांना एक बातमी द्यायची होती.
तुमच्या मुलाचा सचिनचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू नाही झालाय, त्याचा खून झालाय. क्राईम स्पॉट पासून जवळच एक दगड सापडला. त्याच्यावरचं रक्त हे सचिनच्या रक्ताबरोबर मॅच झालंय. काय वाटतं, कोणी मारलं असेल सचिनला? ओ मॅडम, पंचक्रोशीत कोणाची मॅय व्हायली होय? सर्जेरावाच्या पोराला हात लावाया. कोणाची माय गेली आहे की नाही ते नंतर बघू, पण सचिनचा खून झालाय एवढं नक्की. तो कुणी, कधी, कसा आणि का केलाय हे आता शोधायचंय. परी आजारी होती हे माहिती होतं तुम्हाला? परी आजारी होती? काय झालं होतं माझ्या परीला? सचिनने परी आजारी असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सबमिट केलं होतं, पण त्या पत्त्यावर त्या नावाचा कुठलाच डॉक्टर अस्तित्वात नाही. परी जिकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायची, त्यांचं असं म्हणणं आहे की परी रोज सकाळी कॉलेजला म्हणून जायची आणि संध्याकाळी परत यायची. पण कॉलेजच्या प्रिन्सिपलचं असं म्हणणं आहे की गेले 4 महिने परी कॉलेजला आलीच नाही. मग सचिनने परी आजारी असल्याचं खोटं सर्टिफिकेट का सबमिट केलं? परी खोटं बोलून कुठे जात होती, काय करत होती? हो मॅडम, आम्हाला काय बी माहित नाही बघा. पवन बद्दल काही माहिती आहे तुम्हाला? कोण पवन? परीचा बॉयफ्रेंड. ओ मॅडम, आमच्या घराण्यातल्या पोरी असलं वांगाळे काम करत नाही. असो, गेल्या काही दिवसात तुमच्या घरामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स, वाद, गैरसमज, भांडण, तंटा असं काही? हो, नाही नाही, काय बी नाही. तुम्ही बोला यमुनाबाई. त्या दिवशी माझ्या सुनेचं कोड कौतुक आहे, घराण्याला वारस देणार आहे. दे गजदी आणलीस ना? दे. लई गोड दिसते बघ. अगं आणखी पिन. सीमा, हो अगं हे काय ग? म्हणजे तू आम्हाला फसवायलीस? आई, आई, काय करते? काय करते? आई, 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 संजू! देवा 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 देवा. काय भवाने, हा अशी कापडाची पोट बांधून फसवलंस वय का आम्हाला? काय रे सचा, हा ही गरबार नाही हे तुला माहीतच असेल ना रे. बोल ना, आता का दात खेळ बसली? आम्हाला फसवतेस ना? का केलं असं? का केलं? आमच्या लक्षात आलं सीमा कधीच आई बनू शकणार नाही, म्हणून मी सचिनचं दुसरं लगीन करायचं ठरवलं आणि मुलगी शोधायला पण सुरू केली. या सीमानं डाव साधला, माझ्या सचिनला मारून टाकला. हो काय बोलताय तुम्ही? मॅडम, मॅडम मी खरंच काही केलं नाहीये. निलेश भाऊजीने यांचा खून केला असणार. हो मॅडम, हे काय पण बोलते मॅडम. हो मी खरं सांगते, निलेश भाऊजींनी बाबांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या नावावर कर्ज काढल्याचं यांना कळलं होतं. यांनी खूप समजवलं निलेश भाऊजींना. निलेश भाऊजींनी त्यांचं काही नाही ऐकलं. यांनी बाबांना सगळं सांगितलं आणि बाबांनी त्यांना चपलेने मारलं होतं. हलकट, लाज नाही वाटत? पुण्यांदा असा केलास ना तर उभा चिरून टाकेन तुला. आणि तेव्हापासून निलेश भाऊजींचा यांच्यावर खूप राग होता. घेऊन चला या निलेशला आणि फिंगरप्रिंट्स घ्यायचे. त्याच्या भावाचा खून ज्या दगडाने झाला त्या दगडावरचे फिंगरप्रिंट्स टॅली करा ह्याच्याबरोबर. ताब्यात घ्यायला. हो मॅडम, हे साप खोटं आहे मॅडम. मॅडम मी का माझ्या भावाचं खून? निलमा सांग ना यांना. दरवाजा बंद करून बसली. काय बी नाही,
माझ्या निलेशला तुरुंगात पाठवणारीला मी अशी सोडायची नाही. वय वय, आजच्या दिवसाला तिचा काहीतरी मोक्ष लावून टाकूया. आर्या पार. आर्या पार म्हणजे सोनबाई, बोलू तिला बाहेर. बर चालते. सीमा, सीमा, अगं जरा अर्जंट काम आहे. सीमा, गेली कुठे ही बाया? हा बघ, हा? ये बघा. तिच्या मनात काहीतरी पाप असेल म्हणूनच पाय लावून पळाली. मला तर असं वाटतंय आपल्या इस्टेटीसाठीच तिनं आपल्या सचिनला ना गळाला लावलं होतं. माझं तुझ्याकडे एक काम आहे. मॅम, परीचा नंबर अजूनही बंद येतोय. हा तिचा CDR. मॅम, हा नंबर 6 महिन्यांपूर्वीच ऍक्टिव्हेट झाला आणि परीने या नंबरवरून फक्त तिच्या फॅमिली मेंबर्सना कॉन्टॅक्ट केला, अजून कोणालाही नाही. कदम, परीचं लास्ट ऍक्टिव्ह लोकेशन कुठलं होतं? मॅम, पुढे कोल्हापूर रोडवर, सातारा आणि कराडच्या मध्ये, उंब्रज गावाजवळ. ओके, तिकडनं शोधायला सुरुवात करू. काहीतरी क्लू नक्कीच मिळेल. येस मॅम. मॅडम, परीचा मोबाईल ह्या एरियामध्ये बंद झाला. म्हणजे हे तिचे लास्ट लोकेशन असावं. कडे आजूबाजूला सगळं ओपन जंगल दिसतंय. एक काम करा, हा एरिया नीट सर्च करा. एखादा छोटासा क्लू सुद्धा आपल्याला परीपर्यंत पोहोचवायला मदत करू शकतो. येस मॅम. मॅडम, हा बोला कदम. कडे पाटील, लवकर या. आजूबाजूचा एरिया सर्च करा, बघा काही क्लू मिळतोय का. मॅडम, हा रॉड सापडलाय, रक्ताचा डाग पण याच्यावर. शांत व्हा तुम्ही. परीचा खून झालाय. तुमचा कोणावर संशय? एक मिनिट, सीमा कुठे? कालच्यालाच पळून गेली ती. बरं झालं, सुट्टी वाजून खोकला गेला. अहो, सीमाच्या नवऱ्याच्या खुनाचा तपास सुरू आहे आणि सीमा पळून गेली हे तुम्ही आम्हाला कळवलंय नाही. सचिन नंतर आता परीचाही खून झालाय. तुमच्या फॅमिलीतली प्रत्येक लहान मोठी गोष्ट आम्हाला तपासात उपयोगी ठरू शकते. कदम, एक काम करा, सीमाचे डिटेल्स आसपासच्या पोलीस स्टेशनला पाठवा. खबरी नेटवर्क ऍक्टिव्हेट करा. सीमा लवकरात लवकर सापडली पाहिजे. येस मॅम. यांना कधी सोडणार आहात? चौकशी झाली ना की सोडू. तुम्ही येऊ शकता. मॅम, परीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. तिची काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी झाली होती. काय? हो मॅम, आणि परीच्या खुनाची वेळ 3 डिसेंबरला सकाळी 10 ते 11 दरम्यानची आहे. सचिनचाही खून 3 डिसेंबरला सकाळी 10 ते 11च्या दरम्यानच झाला होता. पण मॅम, ह्या दोन्ही क्राईम स्पॉट्समध्ये जवळजवळ 50 किलोमीटरचं अंतर आहे. आता एकाचा खून करून तासाभरात 50 किलोमीटर ट्रॅव्हल करून दुसऱ्याचा खून करणं शक्य आहे. आता प्रश्न हा आहे की एकाच गुन्हेगारांनी हे दोन्ही खून केलेत का दोन वेगळ्या गुन्हेगारांनी हे खून केले. ऍक्सिडेंटच्या नावाखाली सचिनचा झालेला खून, परीची मिळालेली डेड बॉडी
सचिन आणि परीनं कुटुंबापासून लपवलेल्या गोष्टी, सीमाने केलेलं प्रेग्नन्सीचं नाटक आणि अशातच परीचं हरवलेलं बाळ, या सगळ्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या गोष्टींमधून मार्ग काढून पोलीस आपला तपास करतच होते. आणि त्यातच त्यांना एक असा क्लू मिळाला ज्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तुमची मुलगी प्रेग्नेंट होती. ओ मॅडम, आमच्या पोरीबद्दल असलं काही वांगळ बोलू नका. वय तर सचिनने परीचं खोटं मेडिकल सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सबमिट केलं होतं आणि त्याच दरम्यान परीने बाळाला जन्म दिला होता. याचा अर्थ सचिनला ती प्रेग्नंट आहे ही गोष्ट माहीत होती. तुम्हाला त्याने कधी सांगितलं नाही? नाही बा. हा, पर 6 महिन्यापूर्वी अचानक एकदा बोलला होता की परीला पुण्याला शिक्षणासाठी धाडायचं. म्हणलं धाड. म्हणजे सचिनला परीच्या बाळाचा बाप कोण हेही माहीत असणार. सचिन आणि परीच्या खुनाला तोच जबाबदार असू शकतो. परीचा आमच्याकडे जो नंबर आहे तो 6 महिन्यापूर्वीच ॲक्टिवेट झाला होता. तिचा जुना नंबर हवा आहे आम्हाला. हा बा. मॅडम, आपल्याला पोचायला उशीर नाही. कडेला ताबडतोब पोचायचं ना. येस मॅम. काय यार, ही गाडी ट्रॅफिक बंद पडते. रघु, हा चल, तुला पण बंद पडतो. चल चल. परीचं डिलीट झालेलं सोशल मीडिया अकाउंट रिट्रीव्ह झालंय. मी तिची प्रोफाईल चेक केली, सगळे फोटोज चेक केले. तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये पवन सापडलाय. हा त्याचा फोटो. एक काम करा, हा फोटो त्या प्रिन्सिपल मॅडमना पाठवा आणि त्यांना कॉल लावा. येस. हॅलो. साखरवाडी पोलीस स्टेशनवरनं सिनियर PI नमिता शिंदे बोलते. हां बोला मॅडम. मॅडम, तुम्हाला एक फोटो आम्ही सेंड केलाय. जरा चेक करून सांगाल की हाच फोटो तुम्ही त्या परीच्या मोबाईलमध्ये बघितला होतात का? हो सांगते. मॅडम, हाच मुलगा आहे तो. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. ओके. त्यांनी आयडेंटिफाय केलंय. त्या सुरेखा आल्या आहेत ना? आत पाठवा त्यांना. येस मॅम. फोटो बघतो. याला ओळखता तुम्ही? नाही मॅम. सुरेखा, परी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पेइंग गेस्ट म्हणून तुमच्याचकडे राहत होती ना? हो. मग परी प्रेग्नेंट होती, तिची डिलिव्हरी झाली आणि बाळाला घेऊन ती पुण्याहून निघाली. ही इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्यापासून का लपवलीत? फोन बघू तुमचा. फोन द्या. मॅम, ह्यात एक व्हिडिओ आहे. सीमा आणि सचिनला परी प्रेग्नंट आहे हे माहित होतं. तिची डिलिव्हरी झाली हेही माहित होतं. सुरेखाजी, ही माझी नणंद आहे परी. 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. डिलिव्हरीपर्यंत इथेच राहील. त्यानंतर आम्ही या दोघांना घेऊन जाऊ. हां, फक्त ही बातमी कोणाला कळू देऊ नका. आम्ही तुम्हाला डबल पैसे देऊ. पैशांसाठी मी त्यांचं सिक्रेट लपवून ठेवलं. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता, पण गरज लागली तर पुन्हा बोलावून घे. मॅडम, सीमाचा CDR रिपोर्ट आलाय. सीमाचं लास्ट लोकेशन याच गावातलंय. एक काम करा करडे, या लोकेशनवरती खबरी पाठवून सीमाची काही माहिती मिळते का बघा. येस मॅडम. मॅम, रघुच्या फिंगरप्रिंट्स सचिनचा खून करण्यासाठी वापरलेल्या दगडावरच्या फिंगरप्रिंट्स बरोबर मॅच झालाय. आणि हा रघुचा CDR.
इथेच कुठेतरी लपला असणार. सर्च करा. पाटील लवकर इकडे या. डोंट वरी, आम्ही आहोत. पवनसाठी लुकआउट नोटीस इश्यू करा. परी प्रेग्नेंट आहे हे तुम्हाला कसं कळलं? परी, अगं काय करतेस तू? परी सोड, मला नाही सांगायचं. सोड परी, मला सांग काय झालंय. अगं जीव द्यायला निघालीस तू, काय झालंय? प्रेग्नेंट आहे. अगं काय बोलतेस तू? सचिन दादाने धमकावल्यामुळे आणि बाबांच्या भीतीने पवनने माझ्या बरोबरचा संबंध तोडलाय. कोण पवन? माझा बॉयफ्रेंड. पुण्याला असतो. अरे काय करताय? परी आपलीच आहे. आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. मग आम्ही ठरवलं परीला डिलिव्हरी होईपर्यंत शिक्षणानिमित्त पुण्यात ठेवायचं. त्यानंतर आम्ही ठरवलं परीचं बाळ झाल्यानंतर ते अडॉप्ट करायचं. परीला आणि तिच्या बाळाला भेटायला दर आठवड्याला कामानिमित्त पुण्याला जायचे. आणि त्याच रस्त्याला त्याचा खून झाला. हे पवनचे कॉल रेकॉर्ड्स. त्याच्या नंबरवरनं तुला रेग्युलरली कॉल येत होते. आता काय बऱ्या बोलाने सांगतेस का आम्ही वेगळ्या पद्धतीने विचारायला हवंय? सांगते मॅम, सांगते मी. सचिनच्या भीतीमुळे पवन परीच्या फोनवर कधीच कॉल करत नव्हता. तो माझ्या फोनवर कॉल करत होता आणि मग ते दोघे गप्पा मारायचे. ते परी बाळासोबत इथे होते तेव्हाचा चमचा आहे तो. घर चेक करा सगळं. सर ऐका तरी माझं. सर सांगतो. मला पैशांची गरज होती. मी सूर्यकाजींबरोबर बाळ विकण्याचा प्लॅन केला. सचिन बाळाला अडॉप्ट करणार होता. बाळ विकून येणाऱ्या पैशातला एक हिस्सा मी रघुला दिला आणि सचिनचा काटा काढला. याला संपवायचंय. पूर्ण पैसे ॲडव्हान्समध्येच देतोय. काम झालं पाहिजे. स्वतः परीला गोडी गुलाबीने बोलवून पुण्यातून कोल्हापुरात जायला निघालो आणि रस्त्यात लघवी करायच्या निमित्ताने गाडी थांबवली. बाळाला घेऊन मी इकडे आलो. सुरेखजींकडे बाळ दिलं आणि
कस्टमरकडून येणाऱ्या पैशांची मी वाट बघत बसलो. आणि मग पूर्ण पैसे मिळेपर्यंत मी बाळाला झोपेची गोळी देऊन कपाटात बंद करून ठेवलं. बोलताना लाजही वाटत नाही. आता कायदा आयुष्यभर जेलमध्ये बंद करून ठेवेल तुम्हाला. ही तुमच्या परीची मुलगी, तुमची नात, तुम्हाला सुपूर्त करायला आले. आमची चूक झाली. आम्हाला माफ कर. आमच्या परीची पोर तिसरी लक्ष्मी म्हणून घरात येते. मुलींचा तिरस्कार करत घराण्याला वारस म्हणून मुलगाच हवा असं म्हणणाऱ्या सर्जेरावांना आपले विचार किती चुकीचे आहेत हे अखेर कळून चुकलं. पण त्यासाठी त्यांना सचिन आणि परीच्या मृत्यूच्या रूपात फार मोठी किंमत मोजावी लागली. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्यामध्ये भेदभाव न करता त्यांना प्रेमानं वाढवून चांगला माणूस बनवून त्यांच्याबरोबर विश्वासाचं नातं निर्माण करणं हेच पालकांचं कर्तव्य आहे. या विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया काही धक्कादायक केसेससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.